राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद केला। विधानसभेत त्यांनी शिल्लक असलेले सोयाबीन सरकारने खरेदी करावं अशी विनंती केली। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला। अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सोयाबीनचं उत्पन्न घेतलं जातं। या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार सावरकर यांनी नेहमीच सरकार दरबारी मांडला आहे। सोयाबीनचा प्रश्न अतिशय गहन आहे। उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं की ते अमितभाई शहाकडे जाऊन कांद्याचा प्रश्न मांडतील। माननीय पणन मंत्री महोदय 50 लाख टन सोयाबीनचं उत्पादन आज रोजी झालं। आपण नाफेड मार्फत फक्त 15 लाख टन आपण सोयाबीन खरेदी केली। याविषयी आपण याविषयी परत खरेदी सुरू करणार काय? आणि दुसरा अध्यक्ष महोदय, एक आमदारांचा प्रश्न आहे, आपण अधिकाऱ्यांना फोन लावा, त्याचं सोयाबीन तुम्ही खरेदी करणार का? प्रस्ताव पाठवला काय? शिंदे साहेब ह्याचं उत्तर देत नाहीत। आता आम्ही तूर खरेदी करणार, त्याच्याकडे लक्ष द्या। अरे हे उत्तर झालं का? म्हणून माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री महोदय, सोयाबीनचा प्रश्न खूप गहन आहे। विदर्भातला जिरायत कास्तकार होरपडलेला आहे। आमच्याकडे थोडंसं कांद्यासारखं आणि ऊसासारखं असा ब्रँडिंग नाही आहे। तुम्ही सर्व एका ठिकाणी उभे राहता, सर्वपक्षीय लोक। ऊस आणि कांद्याचा विषय झाला की सोयाबीनवर फार कोणी बोलत नाही। म्हणून माझी विनंती आहे महोदय, एक तर सोयाबीनची खरेदी ही परत 10 दिवसासाठी सुरू करावी, कारण की आपण फक्त 30% माल विकत घेतलेला आहे। भावांतर योजना ही सोयाबीनला लावावी आणि याच्याबद्दल सुस्पष्ट धोरण ठरवावं। अध्यक्ष महोदय, प्रश्न कांद्याचा चालू होता तरी देखील मान्य सदस्य महोदयांनी सोयाबीन संदर्भात प्रश्न उपस्थित केला। अध्यक्ष महोदय, आपण सातत्याने सोयाबीन खरेदी केली, जवळपास 11.25 लाख टन ही सोयाबीन आपण खरेदी केलेली। अध्यक्ष महोदय, अजून शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे। आपण 3 वेळा त्याला एक्सटेन्शन केंद्र सरकारकडून मागवलंय। अजून देखील आपली मागणी प्रलंबित आहे आणि पुढच्या काळामध्ये अजून त्याला एक्सटेन्शन मिळेल का याच्यासाठी प्रयत्न करू।